मालवणीमध्ये इतक्या मोठ्या संख्येने सरकारी जमिनी गिळल्या जात असताना, अतिक्रमण होत असताना, आमदार म्हणून अस्लम शेख नेमकं काय करतायत? आमदार म्हणून त्यांनी या खरं तर अनधिकृत बांधकामांच्या विरोधात, झोपड्यांच्या विरोधात तक्रार केली पाहिजे होती. परंतु अस्लम शेख या झोपडपट्ट्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची तक्रार करत नाहीत. किंबहुना लोकांचं असं म्हणणं आहे की अस्लम शेख यांची माणसंच या झोपड्या ठोकून सरकारी जमिनी गिळंकृत करतायत आणि अस्लम शेख त्यांना आशीर्वाद देत आहेत. जर अस्लम शेख यांचा या अनधिकृत झोपड्यांना विरोध आहे, जमिनी कब्जा करणाऱ्या या झोपडपट्टी दादांना त्यांचा विरोध आहे, तर खरं तर त्यांनी याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे होता. परंतु या झोपडपट्ट्यांच्या विरोधात, या अनधिकृत झोपड्यांच्या विरोधात, या अतिक्रमणाच्या विरोधात अस्लम शेख यांनी कधी आवाज उठवलाय किंवा विधानसभेमध्ये एखादा प्रश्न उपस्थित केलेला आहे असं आपण कधीही ऐकलं नसेल. अस्लम शेख जेव्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते तेव्हा इथे जमिनी गिळण्याचा जो धंदा होता तो खूप जोरात होता. मालवणीमध्ये धारीवली नावाची एक वस्ती आहे. एकेकाळी या वस्तीमध्ये फक्त आदिवासींची घरं होती आणि ही घरं अत्यंत मुठभर संख्येने होती. गेल्या काही वर्षामध्ये इथे मोठ्या संख्येने झोपड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बसवण्यात आलेलं आहे आणि मूळचे जे आदिवासी आहेत त्यांना हुसकून लावण्याचे प्रयत्न इथे सुरू आहेत. हे आदिवासी आता जीव मुठीत धरून इथे वावरत असतात, कारण इथे सुद्धा दहशतीचे प्रयोग खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. जेव्हा पोलीस ठाण्यामध्ये याच्या संदर्भात तक्रार होते तेव्हा पोलीस तक्रारीची दखलच घेताना दिसत नाहीत.